दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। दोन चिमुरड्यांवर सफाई कर्मचाऱ्यांना अत्याचार केले होते आणि या प्रकरणी आता पालकांनी आक्रमक भूमिका घेत बदलापूरमध्ये रेल रोको केलेला आहे। लाडकी बहीण योजना या धर्तीवर सुरक्षित बहीण योजना सुद्धा राबवा असे फलक या पालकांच्या हाती पाहायला मिळाले। नमस्कार, मी प्रकाश कनोजे, समाजसेवक, नाशिकमधून। आज सकाळी साम टी व्हीची बातमी। 2 दिवस पहिले बदलापूरमध्ये एक 4 वर्षीय मुलीबरोबर अत्याचार झाला, शाळेतल्याच कर्मचाऱ्यांनी केला। अशाच प्रकारे आपल्या लहान मुलीपासून तर वयस्कर महिलांपर्यंत असे अत्याचार होतात। तर याच्या पुढे काय नाव निवडणं? मी कालच एक व्हिडिओ बनवला आणि तो टाकला होता। कलकत्त्याच्या जे आपल्या डॉक्टर लेडींबरोबर असं झालं, जे हिरो लोक पिक्चरमध्ये जर महिलावर अत्याचार झाला का सांगतात का तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढा वगैरे, आणि आज कोणीच आवाज उठवत नाही। माझं म्हणणं, पूर्ण हिरो हिरोईन सगळेजण मिळून आवाज उठवा। तुम्ही काय पैशासाठीच काम करता का? जर तुम्हाला पैसे हवे तर मी कालही बोललो होतो, आजही परत सांगतो, मी माझी किडनी विकून तुम्हाला पैसे देईल, पण तुम्ही आवाज उठवा। तुम्ही सगळे सोशल मीडियावर निघाल्यावर नक्कीच याचा काहीतरी परिणाम होईल, तुमच्या आवाजाची दखल घेतली जाते। तुम्ही का असं करत नाही? आणि त्याच्यानंतर उरलं जर तुम्हाला पैशाचीच गरज आहे तर तुम्ही पैसे घ्या ना, पैसे घ्या, पण आवाज उठवाल। ते पैसे मी द्यायला तयार आहे, माझी किडनी, माझ्या शरीराचे अवयव विकून तुम्हाला पैसे देईल, पण तुम्ही कृपया आवाज उठवा। सगळे खेळाडू हे एक संघ। तुमच्या मुलींना तुम्ही सुरक्षा गार्ड वगैरे असता, पण सर्वसामान्य पण तुमच्याच मुली आहे ना, का आवाज नाही उठवणार तुम्ही? आणि लवकरच मी तुमच्या पुढे एक नवीन कायद्याचे स्वरूप आणतो आहे महिलांसाठी, सुरक्षेसाठी, आणि तो मी लिहिलेला आहे। आणि त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्या लोकांची मदतीची गरज लागेल, जे केंद्र सरकारपर्यंत पोचवा। आणि मी तो पहिले पोचवलेला आहे, पण त्याची दखल घेतली गेलेली नाही आहे। हे म्हणतं फास्टॅग कोर्ट केलेलं आहे। फास्टॅग कोर्ट किती केले आणि त्याच्यात किती प्रलंबित खटले आहेत, जे आत्तापर्यंत न्यायनिवाडा झालेला नाही। फक्त नावापुरतं फास्टॅग कोर्ट करायचा, पास्को कोर्ट केला, त्याच्यावर किती खटले प्रलंबित आहे का सांगता का? फक्त येऊन भाषण करा, आम्ही अन्यायाविरुद्ध किंवा कुठल्याही महिलाविरुद्ध अन्याय झाला तर त्याला सोडणार नाही। अरे कधी सोडणार नाही? किती वर्ष तुम्ही पोचणार त्याला? हां, याचा कोणी काही उत्तर देणार आहे का? नाही। तो कृपया प्लीज हे वरपर्यंत पोचवा। आणि जे हिरो हिरोईन, अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे। आता तर सरळ शिव्या द्यायचे म्हणजे तुम्ही भाड खाऊ लोक, तुम्ही पैसे खाऊन आपले फक्त हिरो हिरोईन पिक्चर मी दाखवतो। सलमान खान जय हो मध्ये त्याच्या बहिणीची गळा धरल्यावर तू लोकांना मारलं, तो NTR, तो सनी देओल, हां, बहिणींना अन्याय केला म्हणून तू आवाज पिक्चरमध्ये उठवतो। आता कुठं रे घुसला रे तू भाड्या? बाहेर निघ। सगळ्या जणांना माझं आव्हान आहे, कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। परत असं कुठल्याही महिला किंवा मुलीवर अत्याचार झाला नाही पाहिजे।